खरं तर महात्मा गांधी यांच्या यांचा देश असलेल्या या भारतामध्ये आता त्यांच्या विचारावर चालत त्यांचं ऐकणार का, अशा पद्धतीचा आता एक सवाल या ठिकाणी निर्माण झाला असल्याचं आपल्याला देखिए हम लाइव तस्वीरें दिखा रहे हैं। राहुल गांधी देखिए हम लाइव तस्वीरें दिखा रहे हैं। राहुल गांधी गांधी स्मृति से निकल के राहुल गांधी आ रहे हैं। बीजेपी छात्रों को लेकर अभी दो दिन पहले इन्होंने गिरफ्तारी भी दी थी। देखिए हम आपको लाइव तस्वीरें दिखा रहे हैं। महात्मा गांधी सारख्या थोर माणसांनी देशासाठी बलिदान दिलं, लोकशाही मिळवली आणि सध्याचं सरकार काय करतंय असा सवाल खासदार प्रियंका गांधींनी उपस्थित केलेला आहे। हातात तिरंगा घेऊन प्रियंका गांधींनी महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळी वंदन केलं, तर संविधानाची प्रत हातात घेऊन राहुल गांधींनी देखील वंदन केलं। आपण बघतोय राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सर्व काँग्रेसच्या खासदारांनी महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळी म्हणजेच राजघाटावर जाऊन तिथे वंदन केलं। सरकारला सुबुद्धी मिळावी असा टोला विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोदी सरकारला लगावलेला आहे। अधिकार मागणाऱ्यांना मारहाण झाली असं प्रियंका गांधींनी म्हटलेलं आहे। देशातील विद्यार्थी एकटे नाही, आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठीच आम्ही इथे आलोय असं राहुल गांधींनी म्हटलेलं आहे। अतिशय वेगळ्या मार्गाने राहुल गांधींनी मोदी सरकारच्या कृत्याचा निषेध केलेला आहे। बसमधून काँग्रेसचे आणि इतर विरोधी पक्षाचे खासदार राजघाटवर आले होते। महात्मा गांधींच्या स्मृतीला वंदन करून आता हे सगळेजण परत निघालेले आहेत। राहुल गांधींच्या हातात संविधानाची प्रत होती, तर प्रियंका गांधींच्या हातात तिरंगा होता। आपला अधिकार विद्यार्थी मागतायत, मात्र विद्यार्थ्यांना लाठ्या झेलाव्या लागतायत। सरकार जबाबदारी निश्चित करत नाही, सरकार बेजबाबदार आहे। महात्मा गांधींसारख्या थोर माणसांनी देशासाठी बलिदान दिलं, ही लोकशाही कुणी मिळवून दिली असा सवाल करत प्रियंका गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय। इंडिया आघाडीतील खासदार देखील महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळी आले होते। गांधी स्मृतीस्थळी अभिवादन करून राहुल गांधी आता निघालेले आहेत। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधक एकवटलेले आहेत। इंडिया आघाडीच्या खासदारांची वज्रमूठ पुन्हा एकदा दिसून आलेली आहे। 2 दिवसापूर्वी चलो पीएम हाऊस अशी हाक काँग्रेसनं दिली होती, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं आणि एकदा पुन्हा एकदा 2 दिवसानंतर आपण पाहतोय की राहुल गांधींनी अचानक राजघाटवर जाण्याचा निर्णय घेतला आणि एक वेगळ्या मार्गानं मोदी सरकारचा निषेध केला। सरकारला सुबूत देण्यासाठी अमित शहा पोलिसांनी मारले, त्यांना कोणतीही शिक्षा केलेली, त्यांच्यावर कोणताही गुन्हा महात्मा गांधींच्या स्मृतींना वंदन करून राहुल गांधी तिथून निघालेले आहेत। आपण बघतोय इंडिया आघाडीच्या खासदारांची पुन्हा एकदा एकी दिसून आली, वज्रमूठ दिसून आलेली आहे। वाटर गन्स चला रहे हैं और तमाम आप देख रहे हैं क्या हो रहा है। हम ये मैसेज, ये संदेश देने आए हैं सरकार को, देश को, कि हमारे देश की नींव क्या है और हमारे देश का मतलब क्या है। महात्मा गांधी जी लड़े किस लिए थे और कैसे लड़े थे। जो महात्मा गांधी जी ने किया और हमारे देश के किसानों ने किया, गरीबों ने किया, वो एक बहुत ही अनोखा रेवोल्यूशन था, बहुत ही अनोखी मूवमेंट थी, क्योंकि उसमें किसी पे हाथ नहीं उठा। आज उसी देश के बच्चों को आप इसलिए पीट रहे हैं क्योंकि वो अपना अधिकार मांग रहे हैं। तो हम सबको दिख रहा है कि कितना गलत हो रहा है और हमारे देश के लोकतंत्र को, जिसके लिए गांधी जी शहीद हुए, जिसके लिए तमाम लोग शहीद हुए, और गांधी जी जैसे तमाम किसान हैं जिन्होंने इस देश की आज़ादी की लड़ाई लड़ी, और आज हम इसी देश में अपने ही बच्चों को मार रहे हैं। देशातील लोकशाही धोक्यात आलेले विद्यार्थी आपला अधिकार मागतायत। महात्मा गांधी कुणासाठी लढले,
महात्मा गांधींनी देशासाठी बलिदान दिलं, त्याच देशात आज विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय, विद्यार्थी आपला अधिकार मागतायत असं प्रियंका गांधींनी म्हटलंय.